लातूर जनरल कामगार सेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुखपदी पल्लवी रासुरे यांची निवड। शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य परिवहन कंत्राटी जनरल कामगार सेनेच्या निलंगा औसा विधानसभा मतदारसंघासाठी महिला उपजिल्हा प्रमुख पदी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बेवनाळवाडी येथील उच्च शिक्षित सौ पल्लवी परमेश्वर रासुरे बनसोडे यांची नियुक्ती शिवसेनेचे कर्तबगार जिल्हा प्रमुख व कामगार सेनेचे राज्य कार्याध्यक्ष माननीय शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते नुकतीच लातूर येथील कार्यक्रमात करण्यात आली। यावेळी कामगार सेनेचे सरचिटणीस व्यंकटराव बिरादार, शिवसेना निलंगा विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी डिगोळकर, माजी उपजिल्हा प्रमुख विष्णू साबदे, व्यापारी संघाचे बसवराज मंगळुरुळे, विधी सेलचे ॲडव्होकेट चिमाजी बाबर सह शिवसेना व कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। याप्रसंगी जिल्हा प्रमुख माननीय माने साहेब यांनी शिवसेना पक्ष व कामगार सेनेचे कार्य हे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी होत असून गोरगरीब कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करीत आहे। कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी व चुकीचे तसेच आर्थिक बलाढ्य माणसाच्या मार्फत गरजू लोकांचा हक्काचा तोंडाचा घास कोणी हिरावून घेऊ नये यासाठी कामगार सेनेच्या वतीने भविष्यात काम करावे व लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगार तथा सर्व स्तरातील क्षेत्रातील कामगार बंधूंना लाभ मिळवून देण्यासाठी जबाबदारी दिलेल्या महिला कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी डिगोळकर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब हे राज्यातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठी व ग्रामीण भागातील विकासासाठी महायुती शासनाच्या वतीने भरमसाठ आर्थिक निधीची तरतूद करून गोरगरीब समाजाचे हित साधत आहेत। त्यामुळे महिला भगिनींनी पाठीशी खंबीरपणे उभे टाकत सर्व क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करीत आर्थिक प्रगती साधत पुरुषांच्या बरोबरीने मान सन्मान व प्रतिष्ठा मिळवून दिल्याबद्दल संबंध महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी हे माननीय शिंदेसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असे नमूद करून कामगार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांसाठी कामगार सेनेच्या महिला पदाधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घ्यावे असे आवाहन शेवटी बोलताना केले। या लातूर येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते।